जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जोडी भौता सुकृताची जोडी सुकृताची जोडी भौता सुकृताची जोडी सुकृताची जोडी फोट सुकृताची सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल परवा तुहा माधव परवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा पिकली आशेन कडूपण गेली
अथवा पिकलिया शेंदे करून गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठवण गेले भावा भाव झाला स्वयंजीव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली नमो विश्वरूपा विष्णु माया 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 नमो विश्वरूपा विष्णु जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की सेवे लागी म्हणून पिकलिया शेंदे कडून गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भक्त जगत वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू मंडळी साधकांचे मायबाप संतांच्या मालिकेतील सर्वात क्रांतिकारी संत आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजांचे परमपूज्य सद्गुरू कान उघडे ठेवून ऐका शिवाजीराजांना तुकोबारायां व्यतिरिक्त कुणीही गुरु नव्हता त्या जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेसाठी अभंग निवडलेला आहे सेवा केली सर्वांना ज्ञात असलं तरी प्रतिपादित करणे या देहाचं इथे कर्तव्य आहे सालाबाद प्रमाणे चाललेला हा सुंदर समाधी सोहळ्याचा उत्सव
आणि महेशबन महाराज, परमहंस महेशबन महाराज आणि सर्व असणारे महात्मे यांचा एकत्रित समाधी सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रेमानं आनंदानं तन्मयतेनं संपन्न होतोय। आणि त्या समाधी सोहळ्याच्या आजचा असणारा कीर्तनाचा चौथा का पाचवा चौथा ना, चौथा दिवस माझ्यासारख्या वारकरी मावळ्याला मिळला हे माझं परम भाग्य। आणि त्याही पलीकडं इथं सगळे पितामह मंडळी आहेत, एकाहून बळी रे। आता कसं आहे सांगू का, ब्रह्मानंद बाबांचं तुमचं काही वर्षापासून संबंध असतील, माझे खूप वर्षापासून आहेत, माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे, लक्षात ठेवा। आणि त्याही पलीकडं मला आज गोकुळ महाराजांची आठवण आली, बरोबर ना, ज्योतिताई आली म्हणजे गोकुळ महाराज आले, असं आहे ते। कारण गोकुळ महाराज असताना वाईचा वरचा भाग म्हणजे आपल्या जो शिवीर वगैरे तिकडून त्या परिसरातून वरच्या भागात फक्त एकच आट असायची। महाराज म्हणले पैसे लई मागणार नाही ना, म्हणलं मी मागतच नाही, बरोबर ना, जे मिळतं त्याच्यात समाधान म्हणतो। दोन फायदे आहेत माऊली बरं का, कीर्तनाचे पैसे मागून घेतले की कधी कधी तोटा होतो, आणि नाही मागितले की मला बऱ्याच वेळा फायदाच झालाय तो। कारण पांडुरंगाला वाटतं लेकरू मागत नाही ना, त्याला कुठेतरी जास्त द्या, त्यामुळे कधी कधी भरभरून देवाने दिलं। चला, व्यवसायासाठी परमार्थ नाही, पोटासाठी परमार्थ नाही, जीवनाची परिपक्वता त्यासाठी अभंग घेतला। इथं आल्यानंतर महाराज सुचला बरं का त्या समाध्या पाहिल्या, ज्या महात्म्यांनी आयुष्य झिजवलं, नुसतं झिजवलं नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे दत्तप्रभूंची अनन्य भावानं सेवा केली, परमहंस पदापर्यंत जाऊन पोचले, एकांतात येऊन देवाचं नामचिंतन केलं, एकांतात येऊन देवाची ध्यानधारणा केली। मला वाटत नाही शिवचरित्र सांगेल इथं म्हणून, सांगता येत नाही, अभंग वेगळ्या धाटणीचा असल्यामुळं एखाद्या त्याच प्रवाहात जाईल आणि मला ते जोडून सांगणं जमत नाही माऊली। कारण उद्या आमचं गुरुवर यांचं शिवचरित्र इथं असल्यामुळं मी काय बोलावं, हे कसं आहे माहितीये का, सूर्याने तळपावं, चांदण्यांनी काय करावं सूर्या पुढं, विठाल विठाल मागच्या वर्षीपासून चाललेला हा सोहळा आहे। मागच्या वर्षी माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील पहिले शिवचरित्रकार वारकरी संप्रदायातले प्रदीपजी महाराज नलावडे यांचं शिवचरित्र इथं 8 दिवस झालं। आणि यावर्षी सर्व मंडळींनी मिळून असा संकल्प केला की यावर्षी आपण कीर्तन ठेवूयात। मला वाटतं कीर्तन सेवेचं हे पहिलं वर्ष आहे सप्ताहातलं, आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा बाबा योग आमच्या माऊलींमुळे आला। माऊली महाराज कदम, मला एकाने सहज विचारलं होतं, माऊली खोचक, अरे ते कीर्तन करीत नाही का, अभंग म्हणत नाही, तुम्ही माऊली महाराज का म्हणता? अरे म्हणलं तुम्ही कीर्तन करून अभंग म्हणून वाकडे वागता, पण ते माऊली सारखं सरळ आहे। विठाल विठाल मला कीर्तन दिलं म्हणून कौतुक नाही बरं का, त्यांचे माझे घरोब्याचे संबंध आहेत। माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाला ते सोहळे पाहण्यासाठी माऊली वाटारा स्टेशनची बरीचशी मंडळी घेऊन तिकडं, म्हणूनही कौतुक नाही, पण मगाशी जे बोललो ते सत्य आहे। कारण इथं उभं राहून बळच खोटं कौतुक करायचं पाकिटासाठी परत बोलवायसाठी तसला महाराज मी नाही। विठाल विठाल मंडळींनो, या महात्म्यांचे उपकार आमच्या महाराष्ट्रावरती आहेत। अनेक डोंगरावरती, अनेक शिखरावरती अनेक दैवत स्थापित आहेत। तुम्हाला प्रश्न पडेल ही दैवत डोंगरावरती का गेली, त्याचं कारण सांगतो तुम्हाला। काही दैवत मूळचीच शिखरावरची, आणि काही दैवत यवनांचं ज्या वेळेस या राज्यावरती आक्रमण व्हायची म्हणून त्या परिसरातली मंडळी कमीत कमी देव तरी वाचावा म्हणून त्या देवाला घ्यावं आणि डोंगरावरती नेऊन ठेवावं, अशी दैवत शिखरावरती आली। आणि इथं आपण जे बसलोय ना, दत्तप्रभूंचं स्थान आहे, इथं आपण बसलोय भोलेनाथांचं स्थान आहे, इथं आपण बसलोय ना, ते महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं स्नान आहे। आणि विशेष करून इथं बसलोय ना, त्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पदस्पर्श झालाय, अशा देवाचं सुद्धा पुनीत पदस्पर्शानं पुनीत झालेलं स्थान आहे। विठाल विठाल सांगू, राजांचं आराध्य जरी तुळजाभवानी माता आणि भोलेनाथ भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा असलं तरी राजांची अत्यंतिक श्रद्धा ही त्या काळातल्या असणाऱ्या साधू संतांवरती होती। म्हणून
राजगड असेल, रायगड असेल, या राजधान्यांचे दरवाजे महात्म्यांसाठी सदैव खुले असायचे, तिथं परवानगी लागायची नाही. आता जर आपण मंत्रालयात गेलो, जरी तुम्ही सांगितलं मी ब्रह्मानंद बाबा आहे, तरी म्हणतील जरा थांबा, तुमची चिठ्ठी पाठवलेली आहे, नंबर आल्यावर तुम्हाला बोलवतो. कधी कधी 4-4 दिवस आमच्या सारख्यांना त्यांचं भेट होत नाही. मला गंमत वाटली, शिवाजी राजांसारखा देव तिथं आलेल्या वारकरी असू, साधू संत असू, त्यांची पाद्यपूजा, त्यांची सेवा, त्यांचं आदरातिथ्य केलं जायचं. आताच्या राजकारण्यांनी हे शिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ते उलट होतंय. जर कुठल्या कार्यक्रमात ती आली ना, कीर्तन थांबवून त्यांचा सत्कार करतात. माऊली राग मानू नका बरं का, ह्या लोकांना कीर्तनाच्या जागेवरती कधी आणायचंच नाही. आणलं तर तिकडच्या तिकडे सत्कार करून पाठवायचं. बरं येऊन बसलंच समजा तर कीर्तन झाल्यावरती सत्कार करायचा, मध्ये अजिबात गडबड करायची नाही. याचं कारण सांगू, ते तिथं श्रेष्ठ नाहीत. ही सगळी जी उभी लेकरं आहेत ना, हे टाळकरी आहेत ना, चोपदारांसह माझ्यासह तुम्ही श्रोते आहात ना, आपण सर्वात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. लक्षात ठेवा. या मंडपात विठ्ठल विठ्ठल. अजून एक लक्षात ठेवा, आम्ही नको त्या माणसाला डोक्यावर बसून घेतलंय. मुळात शब्द नीट ऐका. गावामध्ये ग्रामसेवक असतो, बरोबर ना, म्हणजे गावाची सेवा करणारा एक असणारा सरकार मान्य व्यक्ती, बरोबर. आम्ही त्याला काय म्हणतो, भाऊसाहेब. भाऊसाहेब, अरे तो सेवक आहे, नगर सेवक. हा, नगराची सेवा करणारा नगरसेवक, आम्ही त्याला साहेब म्हणतो. मला सांगा, जो सेवक तो साहेब कुणी आहे का? नाही, खरंय, हे माझं विधान नाही. अण्णा हजारे बोलून जातात. अण्णा हजारे बोलतात, ग्रामसेवकापासून, नगरसेवकापासून, आमदारापासून, खासदारापासून, मंत्र्यापासून, पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपर्यंत जेवढी पदं आहेत ना, ही आमची सेवा करण्यासाठी आहे. हे साहेब नाहीत, आमचे नोकर आहेत, असं अण्णा हजारेंचं विधान आहे. खरं आहे ते. राष्ट्रपतीसाठी आम्ही नाही, आमच्यासाठी राष्ट्रपती. पंतप्रधानासाठी आम्ही नाही, आमच्यासाठी पंतप्रधान आहे. आणि आपल्या परिसरातल्या मंत्र्यासाठी आम्ही नाही, तो आमच्यासाठी आहे. म्हणून आपल्याला मतदार राजा म्हणतात. काय म्हणतात? पण राजाचा शिपाई झाला 500 रुपयात. तुमच्याकडे रेट जास्त असेल समजा, आमच्या पुण्याक 500. चला चला, तो आपला प्रांत नाही असं म्हणलं तरी, बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ऐका मंडळीनो, जीवनाची ही अपरिपक्वता आहे. कुणाची? त्यांची आणि आमची सुद्धा. ही अपरिपक्वता घालवण्यासाठी संतांनी आयुष्य झिजवलं. लक्षात ठेवा, आयुष्य झिजवलं. जाळून संसार बैसलो अंगणी, अथवा संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या
वारकरी जीवन जगताना बाकी काही नाही व्हावं, पण माणसाच्या जीवनाचं गाणं व्हावं. बाबांना गाणंच आवडतं ना. मी गाडीत माऊलीला सांगत होतो, बाबांच्याकडे गेलं की बाबांची एकच मला आग्रह, किंवा आपल्या पुण्यात जर सत्संग असला, हांडे महाराजांना सांगा भैया गाडीवाला म्हणा. बाबांना भजन खूप आवडतं. एक सांगू का तुम्हाला, आपण आपल्या जीवनात काय केलं जर चिंतन केलं ना, आता आपण जेवढं शिकलोय ना, तुम्ही तुमच्या पद्धतीनं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं, मी माझ्या पद्धतीनं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं, ताई तू तुझ्या पद्धतीनं, आपण जेवढं शिकलोय ना, जरा डोळे झाकले तर, किंवा किंवा मोठ्याच्या सभेत बसल्यानंतर आपल्या वाटतं आपण शून्यच आहोत पा. बरोबर. मोठ्या गायकाचं गायकी ऐका बरं, आपल्याला वाटतं आपल्याला काहीच येत नाही. पण काहींना हे सुद्धा कळत नाही की मी बेसूर गातोय, मी बेताल गातोय. ही अपरिपक्वता आहे, लक्षात ठेवा जीवनाची. म्हणजे एक सांगू का, चार चौघात बरंपैकी गायलं की वाटतं अरे कीर्तनात अख्खा पठ्ठे एकटाच भारी गातो. ही अपरिपक्वता आहे, लक्षात ठेवा. अज्ञान ही अपरिपक्वता आहे. चला पुढे. मला मुद्दा मांडायचा होता, या महात्म्यांनी, जगातल्या सर्व महात्म्यांनी संसारावरती तुळशीपत्र वाहिलं. आणि एक सांगू, संसारावरती तुळशीपत्र जोपर्यंत वाहत नाही ना, तोपर्यंत आम्हाला देवाची प्राप्ती नाही, तोपर्यंत आम्हाला निजतत्वाची प्राप्ती नाही, तोपर्यंत आम्हाला जीवनशैली कशी जगावी हे सुद्धा कळत नाही. त्याच्यासाठी संसाराला शून्य करावं लागतं आणि परमार्थाची कास धरावी लागते. एकदा का परमार्थाची कास धरली, मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी घडोघडी. हो, लगेच नाही. तूप खाल्लं की रूप येत नाही ना, तसं हा मृदंग वाजवण्यासाठी 4-5 वर्ष चांगला रियाज करावा लागतो, तर मृदंग वाजवता येतो. ठोकता येतो कधी, बडावता येतो कधी. बरीच बडावत्यात, तुम्ही गोड वाजवताय. विठाल विठाल. तुम्ही आनंदीचे आहेत ना. दासोपंत महाराज, दासोपंत स्वामी ऐकून आहे ना, पखवाजात. माझे परमपूज्य सद्गुरू बाबा महाराज सातारकर सहज बोलले होते, दासोपंत पखवाज वाजवायचा असतो, बडवायचा नसतो. बाबा महाराजांचे शब्द आहेत. 2 वेळा सांगितलं, त्याचं तेच चालू, धडबडाक धडबडाक धडबडाक. 3ऱ्या वेळेस म्हणले काम कर, उठ आणि बस बाजूला. एवढ्या समाजात एक सांगू तुम्हाला, तिथं अपमान वाटून घ्यायचं नाही. ज्या अर्थी एवढा मोठा महात्मा आपल्याला हजारो लोकात अस्सल बोलला, या अर्थी आपली कुठेतरी चूक होतीये. एवढं जीवनामध्ये कळलं ना, त्याची सरली साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्यांनी हरी हृदय मंदिरामध्ये साठवला, जो साठलेला आहे तो आठवला, त्याची सरली येरझार. चला पुढे. मला मुद्दा मांडायचा होता, महात्म्यांनी जगावरती उपकार केले. महात्म्यांनी देव नावाचं तत्व समाजाला दाखवून दिलं. जे देव नावाचं तत्व विश्वाला महात्म्यांनी दाखवलं ना, ते देव नावाचं तत्व या हिंदुस्थानात ज्यांनी सांभाळलं, त्या सांभाळणाऱ्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत
सांगू तुम्हाला, महाराष्ट्रात घडलेली क्रांती देशात पोचली आणि महाराष्ट्रात घडलेली क्रांती नुसती देशापुरती मर्यादित राहिली नाही, ती जगात पोचली. लक्षात ठेवा. आज परवा झालं ना पहलगामला, ते अमानुष असणाऱ्या, निशस्त्र असणाऱ्या आमच्या पुरुषांवरती का नशीब त्या राक्षसांनी स्त्रियांना काही केलं नाही. त्यांची जात विचारून त्यांच्यावरती अमानुष हल्ला केला आणि जसा हल्ला झाला त्याचा परिणाम ऐकायचा आहे. संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जाती समाजामध्ये एवढी त्या अतिरेक्यांविषयी मनामध्ये वाईट भावना निर्माण झाली की ज्या अतिरेकी मुसलमानच होते, पण आता काश्मीरचे नाही, सगळ्या देशातले मुसलमान त्यांच्या विरोधात बोलतायत. ही क्रांती आहे आणि ही क्रांतीची मशाल 350 वर्षापूर्वी किल्ले शिवनेरीवरती पेटली जिजाऊ माँसाहेबांच्या मनात. कदाचित त्या माऊलीने जर क्रांती केली नसती, मी शब्द बोलत असतो, एका मराठ्याच्या लेकीनं जर क्रांती केली नसती आणि एका मराठ्याच्या लेकीनं उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र पाहिला नसता, तुटली फुटलेली मंदिरं पाहिली नसती, मंदिरातल्या फुटलेल्या मूर्ती पाहिल्या नसत्या, जर एका मराठ्याच्या लेकीनं गरीब लेकीबाईंच्या किंकाळ्या ऐकल्या नसत्या, तर काय हाल असते या देशाचं. अरे काशी की करा जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपति शिवाजी राजा न होता तो सुन्नत सभी की होती. विठाला विठाला ते आवाज उडते एकू दे. चला अशा वेळेस जिजाऊ माँसाहेबांची कृपा आहे. माता भगिनींनो, रात्रीच्या 8:30 वाजता या कीर्तनाला तुम्ही बसलाय ना, ते उपकार जिजाऊ माँसाहेबांचे आहेत. भर दिवसा तुम्हाला रस्त्यानं फिरण्याची परवानगी नव्हती, ना नदीवरती धुणं धुवायला जाण्याची परवानगी नव्हती, ना विहिरीवरती पाणी शेणण्याची परवानगी नव्हती. ते राक्षस भर दिवसा आमच्या लेकी बाळी पळवून न्यायचे आणि त्यांना बाटवायचे. हो, 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. दिवसा सुद्धा काळी भिन्न रात्र वाटायची. गावाच्या गावावर राहिली नव्हती. गावातली घरं जाळपोळ झालेली होती, मंदिरं फुटली होती, मूर्त्या तुटल्या होत्या. माणसं जगायची म्हणून जगत होती, मरायची म्हणून म्हणत होती. त्या काळामध्ये जर कुणाच्या घरामध्ये लेकीबाईचा जन्म झाला, त्या आईनं त्या लेकीला जवळ घ्यावं, तिच्या नरडीला नख लावावं आणि त्या लेकीला मारून टाकावं. का मारावं? तिला माहित होतं माझी लेक वयात आली की तिची सुद्धा अशीच आबरू लुटली जाईल, त्यापेक्षा मेलेली बरी. काय वेदना त्या माऊलीला होत असतील. भयावह असणारा तो काळ. आणि त्या काळामध्ये या महाराष्ट्राची दैनंदिन अवस्था त्या मराठ्याच्या लेखीनं पाहिली. तिच्या अंतःकरणामध्ये अशी क्रांती जागरूक झाली. आता तिथं थांबलं पाहिजे. प्रचंड सहन केलं आमच्या महाराष्ट्राने. 350 वर्ष सहन केलं. अरे गावं वसवावीत, परत आक्रमण यावीत, परत लोक परागंदा व्हावीत, काही वर्षांनी परत यावं गावात, परत गावं वसवावीत, टोळधाड यावी दुश्मनांची आणि गावं भरडून टाकावी. तो असा काळ होता. ऐका, बाबा निर्गुण आणि सगुण उपासक जो प्रकार सुरू झाला ना खरा, तो 728 वर्षापासून. याचं कारण सगुण भक्तीला इथं देऊळच नव्हतं आणि मंदिरच नव्हती. मग त्या काळातल्या महात्म्यांनी समाजाला निर्गुण भक्तीचा असणारा तो पुरातनच असणारा विषय तो समजावून सांगितला. अरे नाही मंदिरात देव, मग निर्गुण भक्ती करा. तैसा हृदयामध्ये मी रामो, तो आपल्याच हृदयात आहे. ती निर्गुण आणि सगुण भक्ती तिथून सुरू झाली. आणि त्या जिजाऊ माँसाहेबांनी तुटली फुटलेली मंदिरं परत वसवायला लागली. त्या जिजाऊ माँसाहेबांनी, अरे जिजाऊ माँसाहेबांचं जाऊ द्या, शांती ब्रह्मनाथ बाबांनी तेच पाहिलं. मंदिरात मधल्या मूर्तींना मुंडकीच नाही. गुडघे टेकून माझे नाथ बाबा रडले त्या देवांसाठी आणि त्या पंढरीच्या विठाई माऊलीला साथ घातली. या राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी नाथ बाबा बोलतात, दारुगड भैया सतार मुखे, दारुगड भैया सतार, दारुगड भैया सतार मुखे, दारुगड भैया सतार.
देवानं दार उघडल्यावर कळलं तुम्हाला. पळायला आहे माळ तसा, काळजी करू नका. चला जाऊ द्या अमृत्यात. तुळजाभवानी मातेला नाथबाबांनी साथ घातली. मंडळीनो, नाथबाबांनी खऱ्या अर्थानं केलेली क्रांती आहे. तुटली फुटलेली मंदिरं स्वतःच्या खर्चाने नाथबाबांनी बांधली. मूर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या. अभंगाच्या रूपानं, भारुडाच्या रूपानं, गवळणीच्या रूपानं समाज मनामध्ये घर केलं. माणसाला माणूसपण दाखवलं आणि माणसं माणसात येऊ लागली. हे नाथबाबांनी महत् कार्य केलं. त्याच महात्म्यांनी जीवाला देव नावाचं तत्व दाखवलं. कधी स्वतःच्या जीवनाची परिपक्वता झाली तेव्हा त्या छत्रपती शिवाजी राजांनी म्हणावं, गड्यानो, हे देवा ब्राह्मणा परंकेचा ठाकर जातीचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण व्हावं. अरे हे तो श्रींची इच्छा, हे देवाच्या मनात आहे. जीवनाची परिपक्वता आहे. लक्षात ठेवा. जसं आपल्या घरात एखादा चांगला पदार्थ बनवला, त्याचा वास शेजाऱ्यांना जाऊ नये म्हणून खिडक्या बंद करून तयार करणे आणि गपचिप गपागप खाणे, याला अपरिपक्वता म्हणतात. अज्ञान. चला, संतांच्या मनामध्ये परिपक्वता निर्माण झाली ना, मग दुसऱ्याला देण्याचं मनामध्ये वाटितो अनिका घ्यारे होऊ नकारानवरी, ही जीवनाची परिपक्वता आहे. आणि जीवन परिपक्व झाल्याशिवाय हे कळत नाही. तोच असणारा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात